मराठा आरक्षण उपसमितीची एक थोड्याच वेळात बैठक पार पडते। राज्याचे महाधिवक्ता या उपसमिती बैठकीला उपस्थित राहतील। ओबीसीतनं आरक्षण मागण्याच्या मुद्द्यावर महाधिवक्ता यांच्याकडनं उपसमिती कायदेशीर सल्ला घेणार आहे। मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय, तर मंत्रिमंडळ उपसमितीसमोर कोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेच हा निर्माण झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर ही अगदी थोड्या वेळामध्ये होणारी बैठक फार महत्त्वाची मानली जाते। अभिषेक मुठाळ या बैठकी संदर्भातले महत्त्वाचे अपडेट देईल। अभिषेक, जसं आपण म्हणतोय की कोर्टातल्या या सगळ्या निर्णयांचा एक मोठा पेच आहे मंत्रिमंडळ उपसमितीसमोर। आज नेमके कोणते मुद्दे समोर येऊ शकतात? एखादा प्रस्ताव तयार होऊ शकतो का जरांगेंना सादर करण्यासाठी? अभिषेक, नक्कीच एकूणच जर हैदराबाद गॅजेट संदर्भात गॅझेटियर संदर्भात बोलायचं तर ते त्या संदर्भात कुठेतरी तत्वतः मान्यता ही आपल्याला मिळताना पाहायला मिळू शकते। मात्र त्या अगोदर जी मागणी प्रामुख्याने आपल्याला दिसते आहे ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यासंदर्भात, तिथं कुठेतरी पेच हा अडकल्याचा दिसत आहे। एकूणच या अगोदरचं जर का उच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्टातले जर का निर्णय पाहायचं तर सरसकट कुठेतरी कुणबी संबोधण्यासंदर्भात कोर्टाकडनं नकार देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच एकूणच या संदर्भातला संपूर्ण पेज जो आहे तो अडकताना दिसतो आहे। एकूणच कोर्टाचा कुठेतरी अडसर या सगळ्या निर्णयांमध्ये आहे आणि त्यामुळेच महाअधिवक्त्यांना या संदर्भात भूमिका जी आहे एकूणच कायदेशीर सल्ला मसलत जे आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळेल। प्रामुख्यानं पाहायचं तर थोड्याच वेळात ही बैठक आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि एकूणच जर पाहायचं तर विजय सूर्यवंशी सर असतील, गणेश पाटील असतील, जे सचिव आहेत उपसमितीमध्ये, ते इथं आता सध्याला आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळतं। सोबतच जे इतर मंत्री आहेत ते देखील इथं दाखल होतील आणि महाअधिवक्ता जे सराफ आहेत ते देखील आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल। प्रामुख्यानं जरांगे या संदर्भात काय आता नेमकी भूमिका घेत आहेत, सोबतच कोर्टाकडनं जर का अशा प्रकारचे निर्णय आलेले असतील तर नेमकं सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे, सोबतच सरकारकडनं भूमिका घेतल्यानंतर ती मनोज जरांगे यांच्याकडनं एक्सेप्ट होतंय का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहा।